हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत पालकाचं हेल्दी आणि क्रीमी सूप, जे लहान मुलांपासून तर अगदी मोठ्यांपर्यंत खूप फायदेशीर आहे। चला तर मग सूप बनवायला सुरुवात करूया। ह्यासाठी लागणार आहेत पालकाची ताजी पानं, ह्यासोबतच लागणार आहे बारीक चिरलेलं अद्रक, लसूण, फ्रेश क्रीम, बटर, लवंग, दालचिनी आणि 2 मिरे, मिऱ्याची पावडर आणि कांदा। सोबतच 2 चमचे गव्हाचं पीठ, साखर आणि अर्धी वाटी दूध। सगळ्यात आधी आपण पालकाची पानं स्वच्छ धुवून घेऊया आणि ती बारीक चिरून घ्यायची। सूप बनवत असताना आपण फ्रेश पालकचा यूज केल्यावर ही सूप अजून जास्त हेल्दी आणि टेस्टी बनते। पालक चिरून झालाय। आता एका कढईमध्ये पाणी घेऊन आपण हा पालक 2 ते 3 मिनिटं उकळवून घ्यायचा। पालक पाण्यात उकळवून घेत असताना 1 चमचाभर साखर टाकायची। त्यामुळे काय होतं, ह्या पानांचा उग्रवास निघून जातो आणि कलरही फारसा बदलत नाही। अगदी 2 ते 3 मिनिटं झाकण न ठेवता हा पालक पाण्यात उकळवून घ्यायचा आणि एका काचेच्या बाउलमध्ये पाण्यात बर्फ टाकून हातात थंड व्हायला ठेवून द्यायचा। उकळल्याबरोबर आपण हा जेव्हा थंड पाण्यात टाकतो तेव्हा याचा कलर अजिबात बदलत नाही। त्याच कढईत बटर टाकून दालचिनी, 2 लवंग आणि 2 मिरे टाकून घ्यायचे। सोबतच अद्रक, लसूण आणि बारीक चिरलेला कांदा पण टाकून घ्यायचा आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं बटरमध्ये। गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची। ह्याला हलका सोनेरी कलर आला की थंड करून घेतलेला पालक 1 मिनिटभर परतवून घ्यायचा, कारण आपण तो ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे। हा जास्त पण परतवायचा नाही, नाहीतर ह्यातली सगळी जीवनसत्व कमी होतात। हे मिश्रण थोडं थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ह्याची प्युरी तयार करून घ्यायची। पालकाची प्युरी तयार झालेली आहे। कढईत बटर टाकून ते मेल्ट झालं की गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं। गव्हाचं पीठ भाजून घेताना गॅस एकदम कमी ठेवायचा आणि याचा हलकासा सोनेरी कलर झाल्यावर त्यात थोडं थोडं दूध टाकून हे एकजीव करून घ्यायचं। लक्षात घ्या, दूध एकदमच नाही टाकायचं, थोडं थोडं करून ह्यात मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स करत असताना ह्यात कसल्याच प्रकारच्या गाठी ठेवायच्या नाही। व्यवस्थित एकजीव झालं हे मिश्रण। गॅस मात्र कमीच ठेवायचा आणि पालकाची प्युरी ह्यात टाकून घ्यायची। पाहिजे तेवढं पाणी टाकून हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। हे मिश्रण कमी गॅसवर व्यवस्थित ढवळत राहायचं थोड्या वेळ। सूप बनवत असताना आपण जर पालक काळजीपूर्वक शिजवला तर त्याचा रंग अजिबात बदलत नाही। आता यात थोडी मिऱ्याची पावडर आणि मीठ टाकायचं। मीठ टाकताना कमी टाकायचं, पालकाला ऑलरेडी खारटपणा जास्त असल्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमीच लागतं यात। बारीक उकळी आली की गॅस बंद करून फ्रेश क्रीम ऍड करायचं। हे क्रीम घरीच बनवलंय। हे बनवत असताना 1 वाटी दुधामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, अर्ध्या चमचेला कमी साखर आणि थोडंसं बटर टाकून हे घट्ट शिजवून घ्यायचं। गरमागरम पालकाचं सूप खायला तयार आहे। सर्विंग बाउलमध्ये काढून त्यावर क्रीम टाकून घ्यायचं। दिसायला जेवढं छान दिसतंय त्याचप्रमाणे खायला पण हे खूप पौष्टिक असतं। पालकामध्ये आयर्नचं प्रमाण भरपूर असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढवायला हे खूप मदत करतं। जर आपल्याला सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर असं पालकाचं सूप नक्की पिलं पाहिजे, ते पण घरी बनवलेलं। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।